श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करतायत. मागच्या 3 भागांपासून ते आपल्यासोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था आणि अंतिम भाग. जेव्हा ताणतणाव वाढल्याचं एखाद्या कामगाराच्या लक्षात येतंय तर पटकन काही मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं ही काही त्याची पहिली पायरी नसते. मग असं काय आहे की जे तो त्वरित करू शकतो? म्हणजे अल्कोहोलिक अनोनिमसची प्रार्थना आहे. अत्यंत सुंदर प्रार्थना आहे. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया. बरोबर, जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे परिस्थितीतले टाळण्या अशक्य असे काही घटक आहेत आणि ते मला सहन करायची शक्ती दे, आणि जे शक्य साध्य आहेत ते निर्धार दे कराया. आणि याच्या पुढे जाऊन काय म्हणते ही प्रार्थना की मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. ही प्रार्थना सांगितली ती. त्याच्यानंतर आपल्या जवळचं कोणी आहे तर त्यांच्याशी बोलायचं. ध्यानधारणा, मेडिटेशन याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर हे प्रथमोपचार आपण करावेत. किंवा नुसतं जरी समजा आपण बोललो, प्रत्येक माणसाकडं ना समस्या सोडवायची ॲबिलिटी असते, फक्त त्या डोक्यात ती समस्या ठेवली की त्यांचा गुंता होऊन जातो. मग आपल्या जर समजा एखादं विश्वासू नातं जर समजा असेल तर त्याच्यासमोर ते टेबलावरती सगळी ती समस्या सगळी पूर्ण मांडून ठेवता त्या व्यक्तीला स्वतःलाच प्रश्नाची उत्तरं सापडायला लागतात. तर त्यामुळे असं जर समजा काही नातं असलं की जिथं त्याला चेष्टा न करता ऐकून घेईल, असं जर समजा मित्रत्वाचं कोणी असू शकेल, मग ते बायको असेल, मुलं असतील किंवा नातेवाईक असेल, कोणी असू शकेल, त्यांच्यासमोर समस्या जरी समजा नुसती मांडली तरी बऱ्याच वेळेला त्यातली उत्तरं त्या व्यक्तीला स्वतःलाच मिळू शकतात. त्यामुळे कोणाशी तरी बोलावं हे अत्यंत महत्त्वाचं. हे मानसिक ताण वाढल्यानंतर प्रथमोपचार ह्या सदरामध्ये हे आपल्याला करता येण्याजोगं आहे. योग, ध्यानधारणा, व्यायाम आणि छंद या सगळ्या गोष्टी कसा परिणाम करतात मानसिक? आतापर्यंत आपली सगळी चर्चा तणाव आला तर काय असं होती. तणाव म्हणजे नकारात्मक भावना. तर ह्या तणावांना बॅलन्स करण्याकरता काही सकारात्मक भावना लागतात. तर ह्या योग, ध्यानधारणा, व्यायाम, छंद याच्यातनं ज्या सकारात्मक भावना तयार होतात तर ह्या सकारात्मक भावनामुळे ह्या बॅलन्सचं काम करतात. म्हणजे हे जर समजा करणारा व्यक्ती असेल आणि हे न करणारा व्यक्ती असेल आणि दोघांना पण सिमिलरली एकच पद्धतीचा कुठला ताण आला तर हे सकारात्मक भावनांची निर्मिती करणारा माणूस त्या तणावाला जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकतो. म्हणजे उद्या काय येणार आहे मला माहीत नाही, पण मग हे सगळं करण्यानं माझं जी अस्तित्व असणं जे आहे ना ते माझं असणं हे छान होतं. म्हणून ह्या गोष्टी आपण ह्या जीवनशैलीचा भागच करून टाकावा. योग, ध्यान, धारणा, व्यायाम, छंद ह्याच्यामध्ये आपण मनापासून आठवड्यातला काही काळ ह्या खास यांच्याकरता ठेवावाच. याच्यामुळे ती हॅपी केमिकल्स म्हणजे एन्डॉर्फिन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे उद्या येणाऱ्या तणावाला तोंड द्यायला माणूस सक्षम राहतो. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधला समतोल कसा राखायला हवाय? काय करायला हवं? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लोक फक्त काम करत राहतात आणि लाईफकडं पूर्ण दुर्लक्ष करतात. या संदर्भात मला गांधीजींची गोष्ट आठवते. म्हणजे गोष्ट अशी आहे की गोलमेज परिषद होणार होती आणि गांधीजी त्याला गोलमेज परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून जाणार होते. बघा, पूर्ण देशाचं राजकारण होतं आणि मग त्या गोलमेज परिषदेची तयारी करायला इंग्लंड सरकारकडनं एक शिष्टमंडळ आलं होतं आणि मग त्यांची सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या मीटिंग्ज आणि चर्चा आणि पूर्ण देशाचं राजकारण तिथं चाललेलं होतं. आणि ते चाललेलं असताना 12 वाजता गांधीजी म्हणाले की आता मला 15 मिनिटाचा माझा ब्रेक आहे. आणि मग 15 मिनिटानंतर परत गांधीजी आले आणि परत ती सगळी चर्चा परत संध्याकाळपर्यंत चालली. आणि मग संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला इंग्लंडचे त्या शिष्टमंडळाबरोबर वार्ताहर आले. तर त्या वार्ताहरांनी विचारलं की गांधीजी तुम्ही या मधल्या 15 मिनिटामध्ये काय केलं? तर ते गांधीजी म्हणाले की मधल्या 15 मिनिटामध्ये माझ्या बकरीला चारा खायला घालायची वेळ झाली होती, ते मी तिला चारा खायला घालून आलो. मग त्यांनी विचारलं, हो तुम्ही अख्ख्या देशाचं तुम्ही राजकारण करता, एवढं महत्त्वाचं करत असताना मध्येच त्या बकरीचं चाराचं काय काढलं? तर गांधीजी म्हणाले की ते जितकं मला महत्त्वाचं आहे तितकंच हेही मला महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं वर्क लाईफ बॅलन्स गांधीजींनी किती छान साधला होता बघा, की तुम्ही देशाचं राजकारण करताना तुम्ही बकरीच्या चाऱ्याचं टायमिंग पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवता. तर ही गोष्ट मंडळींनी लक्षात ठेवायला पाहिजे की
आपल्या घरच्या लोकांना वेळ देणं, आपल्या लाईफकडं सजगपणे बघणं हे कामा इतकंच महत्त्वाचं आहे. नुसतं काम 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 करत बसलो आणि माझं आयुष्य जगायचं राहिलं किंवा मला फक्त आयुष्य जगायचं आहे म्हणून मी काम पण सोडून दिलं, असं नाही करून चालत. बरं, आता हे परत 50-50% करावं का? तर हे 50-50% करायचं काय कारण नाही. तुम्ही ज्या वेळेला जे करताय ते मनापासून करा. इतका साधा सोपा निकष आहे त्याला. मी काम करत असेल तर मनापासून काम करेन आणि मी घरच्या लोकांच्या सोबत असेल किंवा मी माझ्या छंदामध्ये असेल तर मग मी कोण आहे हे विसरून जाऊन मी त्याच्यामध्ये मी रममाण होईन. हे अशा पद्धतीनं माणसांना वर्क लाईफ बॅलन्स हा साधता येतो. गांधीजींची बकरी लक्षात ठेवावी. मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी कामगारांना काय सांगायला आवडेल तुम्हाला? आत्तापर्यंत आपण तणाव कसा हँडल केला हे बघितलं, पण प्रत्येक कामगाराला तणाव असतोच असं काही नाही. प्रत्येक कामगाराला मी काय सांगू इच्छितो तर सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निर्मिती त्यांनी करावी. आता ह्या सकारात्मक भावना म्हणजे काय? तर सकारात्मक भावना म्हणजे ज्याला भगवद्गीतेनं दैवी संपत्ती म्हणलं. तर ह्या दैवी संपत्तीतल्या ज्या काय भावना आहेत तर ह्यांचा आपल्याला जाणीवपूर्वक सराव करता येतो. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची मला वाटणारी महत्त्वाची भावना कुठली तर कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे युजली आपलं कसं असतं सगळ्यांचं असतं की आपलं सगळं लक्ष आपल्याकडं काय नाही ह्याच्याकडं असतं आणि आपल्याकडं काय आहे हे आपण कधी खिचगणतीतच घेतलेलं नसतं. पण तसं बघायला गेलं तर आपल्याकडे जे नाही त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे आहे हे खूप जास्त असतं. त्यामुळे आपल्याकडं जे आहे त्याच्याबद्दल आपण त्या परमेश्वराची किंवा एकंदरीतच आयुष्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी. कृतज्ञताचा फायदा काय होतो की आपल्याकडे जे नाही त्याच्यापेक्षा जे आहे ह्याच्याकडं लक्ष जायला लागतं, मनाला छान वाटायला लागतं. जे आता मी डिप्रायव्ड आहे, मी वंचित अवस्था आहे, तर त्याच्यापेक्षा माझ्याकडं सफिशियंट आहे मला आयुष्य घालवण्याकरता, हा जो भाव येतो. किंवा माझं असणं हे अनेक जणांच्या कृतींवरती अवलंबून असतं, तर त्यांच्या कृतींच्याबद्दल मी कृतज्ञ राहिलो तर एक सद्भाव एकंदरीत समाजामध्ये पसरायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठनं पॉझिटिव्ह इमोशन आणता येतं तर सेवा देण्यातनं. म्हणजे निरपेक्ष माझा संदेश काय, एक दिवसभरामध्ये आपली कुठलाही स्वार्थ नसलेली एक कृती करावी. मग त्यातला स्वार्थ असेल तर कुठला स्वार्थ की ह्याची सेवा केल्यामुळं मला बरं वाटतं एवढाच फक्त स्वार्थ, अशी एखादी कृती दिवसभरामध्ये करावी. म्हणजे काय अगदी म्हाताऱ्या आईला काय गाई कशी आहेस किंवा आजीला काय आजी बरी आहेस काय एवढं जरी समजा म्हटलं तरी सुद्धा चालण्यासारखं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला पॉझिटिव्ह भावना जपता येऊ शकतात. आणि म्हणजे थोडक्यात काय तर माणुसकीनं वागायचं, म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याला मदत केली तरी सुद्धा निरपेक्ष भावनेनं करायचं. असं केलं तरीसुद्धा या सकारात्मक भावना चांगल्या पद्धतीनं निर्माण होतात. किंवा ब्लिंकिटचा कोणीतरी येतो त्याला बसा पाणी पिणार का म्हणायचं, हे इतकं छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला सकारात्मक भावनांची निर्मिती करता येते. एक दुसरा महत्त्वाचा संदेश काय की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये कुठं ना कुठं तल्लीनता येते का बघायचं. तल्लीनता म्हणजे काय की जिथं मी कोण आहे विसरतो आणि मी कामामध्ये रममाण होऊन जातो. खूपदा असेंब्ली लाईनवरती काम करणारी माणसं असतात किंवा एखादा TDS जॉब करणाऱ्या काही नायक असतात, कथानायक असतात, की ते काम करता करता किती वेळ झाला हे विसरून जातात. हे तल्लीनता ज्याला म्हणतो ना, तर तल्लीनतेमध्ये काही क्षणांच्या करता मी कोण हेच मी विसरून जातो. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सांगतात वेदांत विचारामध्ये की कर्ता आणि कर्म एकच होऊन जातं. म्हणजे संगीत गाणारा आणि संगीत ते वेगळं राहतच नाही. तर अशा तल्लीनतेच्या जागा ह्या अगदी मी कामगार जरी समजा असलो तरी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असतात. आपलं तिकडं कधी लक्ष गेलेलं नसतं, तर त्या शोधायच्या आणि त्या वाढवायचा प्रयत्न करायचा. ही सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निर्मिती आहे. यानं काय होतं या तल्लीनतेनं की काम हे फक्त पोटापाण्याचं साधन राहत नाही, तर ते साधनेचं सुद्धा साधन बनू शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला याच्याकडे बघता येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे नाती. नाती जास्तीत जास्त डेव्हलप करण्यामध्ये जो काय आनंद आहे तर तो आनंद घ्या, नाती सगळ्यांशी चांगली ठेवा. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या कामातला अर्थ शोधायचा. एखाद्या कामगाराला विचारलं की का रे तू हा का काम करतोस, तर काय करणार, पोटाची खळगी भरण्याकरता करतो. आता हा झाला कामगार नंबर 1. दुसऱ्याला विचारलं की का रे बाबा तू काय एवढे कष्ट करतोस, तर नाही मला पोराबाळांचं शिक्षण करायचं आहे म्हणून मी हे काम करतो. आणि तिसऱ्याला विचारलं की का रे बाबा तू हे का काम करतोस, नाही मला पोराबाळांचं शिक्षण पण करायचं आहे, पण मी हा जो काय खेळा तयार करतो ना, तर हा खेळा उद्या जाऊन भारताचं जे एक अवकाशयान जाणार आहे 5 वर्षानंतर, त्या अवकाशयानामध्ये ह्यातला कुठला तरी एक खेळा ते बसवायची शक्यता आहे. बघा म्हणजे त्याचा अर्थ केवढा मोठा झाला. खेळा तिघं पण करतायत, पण अर्थ कोणाला चांगला आला तर पहिल्याला काहीच अर्थ नाही, मग तू कामावरती दांड्या मारेल, काम म्हणजे त्याला शिक्षा वाटेल. दुसरा करेल पोराबाळांचं शिक्षण आहे म्हणून ते ही सगळी तू शिक्षा म्हणून ते करेल. आणि
तिसरा जो काय आहे तर तो पोराबाळांच्या शिक्षणाबरोबरीनंच अख्ख्या अवघ्या मानवजातीच्या भल्याकरता मी काहीतरी कृती करतो असा तो अर्थ त्याच्यामध्ये तो भरेल. तर असा काहीतरी अर्थ आपल्या कामामध्ये असतो. मी हे का करतोय हा ज्याला प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळतं ना, म्हणजे असं एक फेमस वाक्य आहे की ज्याला आपला व्हाय माहिती आहे त्याला तो हाऊ सापडतो. म्हणजे मी हे का करतोय हे ज्याला कळतं, आपल्या कथानायकाला कामगाराला कळेल मी हे का कष्ट करतोय, तर त्याला ते कष्ट वाटतच नाहीत. मग त्याला ते खेळ किंवा कर्तव्य किंवा ते जबाबदारी किंवा गमतीचं साधन असं म्हणून तो त्या गोष्टीकडे ते बघायला लागतो. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की अकम्प्लिशमेंट म्हणजे काय तर सिद्धी. म्हणजे रोजचं काम करण्यामध्ये सुद्धा एक महारत असते. म्हणजे 2 मेस्त्री आहेत समजा, दोघं पण मेस्त्री हे मशीन मोडलं तर दुरुस्त व्यवस्थित करतात, पण दुसऱ्या मेस्त्रीबाबत लोक असं म्हणतात त्याच्याशी मशीन बोलतं. म्हणजे काय तर त्याला त्या कामातली सिद्धी प्राप्त झालेली असते. तर ही सिद्धी प्राप्त करायचा लोकांनी प्रयत्न करावा. म्हणजे काय तर आपलं रोजचं काम करता करता हे अधिक चांगल्या पद्धतीने मी कसं करू शकू हे एक जरी समजा आपण भान डोक्यामध्ये ठेवलं तर मग आपल्या रोजच्या काम जे आपण करतोय तर ते व्यर्थ वाटत नाही, शिक्षा वाटत नाही, त्याच्यामध्ये मजा यायला लागते आणि आपल्याला जेवढी मास्टरी येईल तेवढं आपल्याला भारी वाटायला लागते. महिन्याच्या शेवटी पगार तेवढाच मिळणार आहे, परंतु ह्या पगारासोबत मला मी स्वतःच्या अंतःकरणानं जी शाबासकी देतो की मी छान करतो, तर हे जे काय आहे की नाही तर हे कुठल्याच पगार पुस्तकामध्ये लिहिलेलं नसणार आहे. तर हे जर समजा या लोकांनी करायला चालू केलं तर मग आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद निर्मिती करता नक्की येऊ शकते. या सगळ्या बाबतीत समाजाचा काय दृष्टिकोन असायला हवा? आपल्या समाजामध्ये दुर्दैवानं श्रमप्रतिष्ठा नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की कष्ट करून स्वतःसोबत समाजाची उन्नती साधणारा प्रत्येकजण हा एक समान असायला हवा. म्हणजे मुलाखत घेणाऱ्या तुम्ही, मुलाखत देणारा मी आणि मुलाखत ऐकणारा आपला कथानायक कष्ट करतोय आपलं पोट भरण्याकरता आणि त्याच वेळेला आपल्या समाजाच्या उन्नतीकरता काहीतरी हातभार लावतोय. तर मग आपण सगळे एकाच पातळीवरती अशी धारणा जर समजा समाजानं घेतली तर मग ही श्रमप्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे एकंदरीत समाजाला माझा सल्ला नाही, विनंती की या श्रमांना तुम्ही प्रतिष्ठा प्राप्त करून द्या. श्रम करणारा प्रत्येक माणूस हा स्वतःसोबत समाजाची उन्नती साधतोय. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं प्रत्येकजण समान अशा दृष्टिकोनानं समाजानं आपल्या सगळ्यांच्याकडे बघावं. वा. तर एकूण आपल्या या चर्चेचा सारांश असा की निरोगी मन हे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असतं, तेव्हा मनस्वास्थ्य सांभाळा म्हणजे शरीर स्वास्थ्य आपोआप मिळेल. बरोबर. तर सर, आज इथे येऊन आपण जे काही कामगारांसाठी आणि उद्योजकांसाठी हे मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर.